महाराष्ट्रातील ध्येयवेड्या तसेच बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी SK शकुंतला मॅथ्स अकॅडमी या ऑनलाईन व्यासपीठावरती पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतो। काल सांगितल्याप्रमाणे आज आपण सराव सूंचे 2.3 एकदम धासू आणि सोप्या पद्धतीनं शिकणार आहोत। तर लवकरात लवकर लेक्चरला जॉईन व्हा। आज जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी प्रथमतः शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तुम्हाला सुद्धा आजची पद्धत एकदम प्रत्येक एक्झाम्पल मी बेसिक पासून सांगणार आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला समजेल आणि इथून पुढे रेग्युलर क्लास अटेंड करत चला तर पाहूया सराव संच 2.3। आता सराव संच 2.3 मध्ये आपल्याला प्रथम प्रश्न दिलेला आहे, खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा। हा आहे आपला प्रश्न। यामधील पाहूया उदाहरण क्रमांक फर्स्ट। उदाहरण क्रमांक फर्स्ट काय बघा, x² + x - 20 = 0। आता मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं होतं की वर्ग समीकरण सोडवायच्या पायऱ्या। पहिली पायरी काय, दिलेलं वर्ग समीकरण स्टँडर्ड फॉर्म म्हणजे सामान्य रूपात आहे की नाही हे पाहायचंय। मग आपल्याला माहिती पाहिजे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय। वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे ax² + bx + c = 0। हे आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप। आता हे समीकरण आहे पण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का? हो आहे। त्याचबरोबर दुसरी पायरी आहे आपली x² चा सहगुणक 1 असायला पाहिजे। आता बघा इथे x² चा सहगुणक म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे की नाही, म्हणजे x² चा सहगुणक सुद्धा 1 आहे। म्हणजे आपल्याला दोन पायऱ्या ऑटोमॅटिक कंप्लीट झाल्यात। उदाहरणच त्या पद्धतीचं दिलेलं आहे। तिसरी पायरी काय आहे? तिसरी पायरी म्हणजे स्थिर संख्या म्हणजे c ची व्हॅल्यू आपल्याला समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जायचंय। हे बघा x² + x आणि हे -20 ह्या बाजूला गेला असता +20 होईल। आपली तिसरी पायरी कंप्लीट झालेली आहे। आता बघा आपल्याला चौथी स्टेप काय, आपल्याला आता फाइंड आउट करायचंय तिसरे पद, कारण की पूर्ण वर्ग बहुपदी मिळवण्यासाठी इथं आपल्याला तिसरं पद फाइंड आउट करणं गरजेचं आहे। आता तिसरं पद फाइंड आउट करण्याचं सूत्र काय आहे हे लक्षपूर्वक लक्ष द्या। 1/2 गुणिले x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग। आता हे बघा इथे x चा सहगुणक किती आहे? x चा सहगुणक आहे 1। आता आपल्याला लिहायचं इथं बघा 1/2 गुणिले 1 होल स्क्वेअर म्हणजे आपल्याला 1/4 मिळालेला आहे। म्हणजे आपल्याला तिसरं पद काय मिळालेलं आहे? 1/4। आता पुढची पायरी काय, पुढच्या पायरीमध्ये आपण मिळवलेलं तिसरं पद समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करायचंय। म्हणजेच एखाद्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड केलं, सबस्ट्रॅक्ट केलं किंवा मल्टिप्लाय केलं तरी समीकरणाची किंमत बदलत नसते। त्यामुळं आपल्याला 1/4 ह्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करायचंय। x² + x + 1/4 = 20 + 1/4। इथपर्यंत सर्वांना कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर आता हे बघा, आता ह्या बहुपदीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय। त्या बहुपदीकडे आपण लक्ष दिलं असता फक्त एवढ्या, ही काय आहे माहितीये का तुम्हाला, x + 1/2 होल स्क्वेअर चं एक्सपान्शन आहे। हे कशावरून? कारण की आपल्या सर्वांना माहित आहे a + b होल स्क्वेअर = a² + 2ab + b²। मग आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणजे आपण काय काढलेलं आहे x + 1/2 होल स्क्वेअर। आता हे बघा इथं जर पहिल्या पदाचा वर्ग केला x² 1/2 + 2ab म्हणजे 2 × x × 1/2 म्हणजे फक्त x राहणार आहे आणि b चा स्क्वेअर म्हणजे 1/4। हे पद आहे की नाही, म्हणजेच x + 1/2 होल स्क्वेअर। आता ह्या बाजूला बघा इथे काय करायचंय, इथं काय छेदामध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे। आपल्याला इथं छेद 4 करून घ्यायचा, इथं छेद 4 करून घ्यायचा म्हणजे आपल्याला खालती आणि वरती 4 न मल्टिप्लाय करावं लागेल। म्हणजे इथे किती होणार आहे, 81/4 आपल्याला मिळणार आहे। आता बघा इकडे काय आहे, कंसाचा वर्ग आहे आणि इथं पूर्ण वर्ग संख्या आहे। म्हणजे आपण इथं काय करू शकतो, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ। आता वर्गमूळ घेतला असता x + 1/2 चा होल स्क्वेअर आहे म्हणजे वर्गमूळ घेतला असता हा स्क्वेअर कॅन्सल होईल आणि इकडे 9/2 आपल्याला मिळेल। परंतु हे 9/2 आपल्याला प्लस आणि मायनस मिळेल।
आता हे बघा, आता x मायनस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस 9/2 मिळालेला आहे. परंतु आता आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत काढण्यासाठी हे प्लस मायनस 1/2 आहे ना, ह्या बाजूला गेला असता, इक्वल टू चिन्हाच्या उजव्या बाजूला गेला असता, हे बघा हे होईल मायनस 1/2 प्लस मायनस 9/2. आता यावरून आपल्याला x ची किंमत काढता येईल. x ची किंमत कशी काढायची, आता हे बघा मायनस 1/2 मायनस प्लस 9/2 x बरोबर आहे 1 घेतलंय, म्हणजे आपल्याला 9 मधून 1 गेला असता 8/2, म्हणजे x ची किंमत आपल्याला इथे 4 मिळणार आहे. त्याचबरोबर इथे एक वेळेस x मध्ये आपण प्लस घेतलंय, आता एक वेळेस मायनस घेऊ, म्हणजे -1 -9 डिवायडेड बाय 2 मिळेल, कारण की छेद 2च आहे, म्हणजे छेद समान आहे. आता काय करूया की -10 भागिले 2 म्हणजे तुम्हाला मिळणार आहे -5, म्हणजे x इज इक्वल टू -5 आणि x इज इक्वल टू 4 ही या वर्ग समीकरणाची मूळ आपल्याला प्राप्त झालेली आहेत. सर्वांना समजलं? अशाच पद्धतीनं कालच्या लेक्चरला सुद्धा आपण पूर्ण वर्ग पद्धती एकदम डिटेल मध्ये अभ्यासलेली आहे. आज आपण पुढील उदाहरण बघूया, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी अजून येईल, कारण की आपल्या बॅचमध्ये बेसिक कन्सेप्ट, सराव संच, बोर्ड प्रश्न परीक्षेतील महत्वपूर्ण प्रश्न आणि टोटल संकीर्ण प्रश्नसंग्रह हा प्रवाह प्रत्येक चॅप्टरला आपण फॉलो करणार आहोत. चला, सर्वांना कोणाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करू शकता. काही ह्या प्रश्नाबद्दल कोणाला अडचण आहे का, कारण की एकदम बेसिक पासून मी तुम्हाला हे एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे. कोणाला जरी अडचण असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मेन्शन करू शकता. तर पाहायचं आपण पुढील उदाहरण. चला पुढील उदाहरण पाहूया. अशाच पद्धतीनं ज्या पायऱ्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या पायऱ्या प्रत्येक एक्झाम्पलला फॉलो करायच्या, काही अवघड नाही यामध्ये, आहे की नाही, सोपं आहे. चला पुढील एक्झाम्पल बघूया. पुढील एक्झाम्पल आहे x² + 2x - 5 इज इक्वल टू 0. आता हे बघा, हे वर्ग समीकरण आहे. त्याचबरोबर आपल्या स्टँडर्ड म्हणजे सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केला असता ह्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. तिसरी स्टेप काय, इथे x² चा सहगुणक आपल्याला 1 करायचा आहे. ऑलरेडी x² चा सहगुणक 1 दिलाय, म्हणजे आपल्याला 3 स्टेप ऑलरेडी एक्झामिनरनं सॉल्व्ह करून दिलं. चौथी स्टेप काय, जी आपली स्थिर संख्या आहे ती समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जायचंय, म्हणजे आपण हे -5 या बाजूला गेला असता +5 होईल. आता आपल्याला चौथी स्टेप काय, आता आपल्याला फाइंड आउट करायचंय तिसरे पद. तिसरे पद फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला सूत्र माहित आहे. ते सूत्र काय आहे हे बघा, 1/2 गुणिले x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. आता 1/2 गुणिले 2, x चा सहगुणक किती आहे 2, कंसाचा वर्ग म्हणजे इथे 2 2 कॅन्सल होईल, आपल्याला मिळणार आहे 1, म्हणजे तिसरं पद मिळणार आहे +1. आता हे +1 दोन्ही बाजूला ऍड केला असता, तिसरे पद दोन्ही बाजूला ऍड केला असता इज इक्वल टू 5 + 1, म्हणजेच आता हे बघा x + 1 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन मिळालेलं आहे आणि 5 + 1 इज इक्वल टू 6. आता काय करूया, दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतला असता, इथं x + 1 चा स्क्वेअर आहे, जर वर्गमूळ घेतलं तर स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल आणि x + 1 मिळेल इक्वल टू ±√6 मिळेल. 6 ही संख्या पूर्ण वर्ग नसल्यामुळे आपल्याला ±√6 मिळेल. त्याचबरोबर आता हे लक्ष द्या, x इज इक्वल टू हे +1 आहे, ह्या बाजूला गेला असता -1 होईल आणि ±√6, म्हणजे आपल्याला x चे दोन मूळ काय मिळालेले आहेत, -1 + √6 आणि x इज इक्वल टू -1 -√6. हे आहेत दिलेल्या वर्ग समीकरणाची दोन मूळ. आहे की नाही सोपं, काय अवघड आहे यामध्ये. ज्या स्टेप आपल्याला मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेल्या आहेत त्या सर्व स्टेप आपण फॉलो केलेल्या आहेत. प्रथमतः दिलेलं समीकरण स्टँडर्ड समीकरणाबरोबर कम्पेअर केला असता हे स्टँडर्ड समीकरण आहे की नाही आपण पाहिलं तर हे स्टँडर्ड समीकरण आहे. दुसरी स्टेप काय, x² चा सहगुणक 1 आहे की नाही हे पाहायचं आपल्याला. x² चा सहगुणक सुद्धा 1 आहे, म्हणजे एक्झामिनरनं आपल्याला अजून सोपं करून दिले. तिसरी स्टेप काय, आपल्याला समीकरणामधील स्थिर पद
समीकरण इक्वल टू चिन्हाच्या उजव्या बाजूला घेऊन जायचंय. म्हणजे हे -5 ह्या बाजूला घेऊन गेलो असता आपल्याला एक समीकरण मिळेल. आणि इथं तिसरं पूर्ण वर्ग बनण्यासाठी इथं दोनच पद आहेत. तिसरं पद आहे का? तिसरं पद नसल्यामुळे आपल्याला काय करायचंय, तिसरं पद फाइंड आउट करण्यासाठी हे सूत्र वापरायचंय, 1/2 गुणुले एक्सचा सहगुणक कंसाचा वर्ग. आता बघा इथं तिसरं पद आपल्याला 1 मिळालेलं आहे. आता हे 1 समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करायचंय. कारण की कोणत्याही समीकरणामध्ये दोन्ही बाजूला ऍड केलं किंवा मायनस केलं किंवा मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तरी सुद्धा समीकरणाची किंमत चेंज होत नाही. आता हे बघा आपण ऍड केला असता इथं एक बहुपदी मिळालेली आहे. या बहुपदी x+1² एक्सपान्शन आहे. आता हे एक्सपान्शन इज इक्वल टू 6 मिळालेलं आहे. जर आपण दोन्ही बाजूला वर्ग घेतला असता x+1 इज इक्वल टू ±√6 मिळालेला आहे. म्हणजेच अशाच पद्धतीने आपल्याला x इज इक्वल टू -1 +√6 आणि x इज इक्वल टू -1 -√6 असे दोन मूळ या वर्ग समीकरणाचे मिळालेले आहेत. सर्वांना समजलं? अशाच पद्धतीनं प्रत्येक कन्सेप्ट शिकण्यासाठी आवर्जून जास्तीत जास्त विद्यार्थ्याला गरजू, होतकरू आणि बोर्ड परीक्षेत गुणवंत होऊ इच्छिणाऱ्या अधिकाधिक विद्यार्थ्याला आपल्या फ्री बॅचचा फायदा व्हावा म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्याला आपली लिंक शेअर करीत चला. आता पाहूया आपण पुढील एक्झाम्पल. आता आपल्याला पाहायचंय एक्झाम्पल नंबर 3. अरे कमेंट करत चला. एक्झाम्पल नंबर 2 होतं पण मी एक्झाम्पल नंबर 1 लिहिलं होतं. चला एक्झाम्पल नंबर 3 पाहूया. एक्झाम्पल नंबर 3 आहे m² - 5m इज इक्वल टू -3. आता एक्झाम्पल किती सोपं आहे बघा. स्टँडर्ड फॉर्म बरोबर कंपॅरिझन केलं असता हे वर्ग समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्याचबरोबर दुसरी स्टेप काय, m² चा सहगुणक 1 असायला पाहिजे. m² चा सहगुणक 1 आहे. तिसरी स्टेप काय, स्थिर संख्या समीकरणाच्या उजव्या बाजूला असायला पाहिजे. तिसरी स्टेप सुद्धा इथं सॉल्व्ह करून दिली आहे. म्हणजे एक्झामिनरना 3 स्टेप ऑलरेडी आपल्याला करून दिल्यात. आता आपल्याला डायरेक्ट 4थी स्टेप करायची. म्हणजे आपल्याला डायरेक्ट तिसरं पद फाइंड आउट करायचंय. तिसरं पद कसं फाइंड आउट करतो आपण, 1/2 गुणुले m चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. हे बघा आपण डायरेक्ट लिहू शकतो. तिसरे पद इज इक्वल टू 1/2 गुणुले m चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. आता m चा सहगुणक किती आहे, चिन्हासहित लिहायचा आहे, -5 आहे. म्हणजे इथं किती मिळणार आहे तुम्हाला, 25/4 हे तिसरं पद तुम्हाला मिळणार आहे. 5 चा वर्ग 25 आणि 2 चा वर्ग 4. आता काय करायचंय, हे 25/4 आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करायचंय. ऍड करून घेऊ. m² - 5m + 25/4 इज इक्वल टू -3 + 25/4. काही नवीन केलं नाही, फक्त आपल्याला मिळालेलं तिसरं पद समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण ऍड केलंय. आता हे बघा, हे काय आहे, हे कशाचं एक्सपान्शन आहे तुम्हाला समजते का? कारण की दिलेलं एक्सपान्शन आपण पूर्ण वर्ग बनवण्यासाठीच हा सगळा खटाटोप आपण करत आहोत. म्हणजे m - 5/2 चा पूर्ण वर्ग हे आहे ह्याचं एक्सपान्शन. कशावरून आपल्याला माहित आहे, a - b होल स्क्वेअर इज इक्वल टू a² + 2ab x² - 2ab + b². मग आपल्याला काय माहित आहे, इथं काय म्हणले मी तुम्हाला, m - 5/2 चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपण पहिल्या पदाचा वर्ग m² - 2ab म्हणजे काय होणार आहे, हे 2 कॅन्सल होईल आणि काय राहणार आहे आपल्याला 5m प्लस आणि दुसऱ्या b चा वर्ग म्हणजे 25/4 आहे की नाही. म्हणजे ह्या जागी आपण m - 5/2 होल स्क्वेअर लिहू शकतो. इथे काय होणार आहे, इथं -3 चा छेद काय आहे, 1 आहे. मग आता इथं काय करायचं, छेद समान करून घेण्यासाठी वरती 4 न गुणायचे, खालती 4 न गुणायचे. म्हणजे आपल्याला इथं किती मिळणार आहे, -12 + 25/4 मिळणार आहे. म्हणजेच m - 5/2 कंसाचा वर्ग इथे मिळणार आहे आपल्याला 13/4. सर्वांना समजलं इथपर्यंत? आता काय करूया, आपण वर्गमूळ काढून घेऊया. दोन्ही बाजूला वर्गमूळ काढायचे. दोन्ही बाजूला वर्गमूळ काढू. आता वर्गमूळ काढला असता m - 5/2
इज इक्वल टू प्लस मायनस √13/2 आपल्याला मिळणार आहे. आता हे काय करायचंय, आपल्याला इथे एम ची किंमत काढायची. कशी काढायची एम ची किंमत हे आपण पाहूया. आता हे बघा, m-5/2 इज इक्वल टू प्लस मायनस √13/2 आहे. कारण की इथं 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, म्हणून आपण 4चं वर्गमूळ 2 लिहिलंय. 13 ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळं रूट मध्ये 13 लिहिलेला आहे. आता बघा, हे प्लस 5/2 आहे, समीकरणाचा उजव्या बाजूला घेऊन जाऊ, म्हणजे हे मायनसचं प्लस होईल. प्लस 5/2 प्लस मायनस √13/2 म्हणजेच आपल्याला m इज इक्वल टू 5 प्लस √13/2 तसेच m इज इक्वल टू 5 मायनस √13/2 अशी या वर्ग समीकरणाचे 2 मुळं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. काय अवघड आहे, ऑलरेडी 3 पायऱ्या त्यांनी तर एक्झामिनरने आपल्याला सॉल्व्ह करून दिल्यात. तिसरं पद काढलं, समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड केलं, वर्गमूळ घेतलं आणि m ची व्हॅल्यू काढली. आहे की नाही सोपं? अशाच पद्धतीनं प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकायचंय. त्यामुळं सर्वांनी लक्ष बोर्डकडे ठेवायचं आहे. चला पुढील एक्झाम्पल पाहूया. आज आपल्याला पूर्ण सराव संच कंप्लीट करायचा आहे, कारण की आपल्याला घटक चाचणी तुमची जवळ आलेली असेल. काही शाळांमध्ये घटक चाचणी घेतली सुद्धा असेल. आता आपल्याला प्रत्येक स्टेप एकदम महत्वपूर्ण आहे. त्यामुळे आता बघूया एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 बघायचंय. एक्झाम्पल नंबर 4 आहे 9y² मायनस 12y प्लस 2 इज इक्वल टू 0. हे आहे वर्ग समीकरण. आता हे वर्ग समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही हे प्रथमतः आपल्याला पाहायचंय. पहिली पायरी काय, आपलं दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आहे की नाही पाहायचं. हे दिलेलं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आहे. कशावरून? आपलं सामान्य रूप आहे ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, म्हणजे सामान्य रूपामध्ये वर्ग समीकरण आहे. दुसरी स्टेप काय, y² चा सहगुणक 1 करायचा आहे. परंतु इथे y² चा सहगुणक किती आहे, 9 आहे. मग आपल्याला काय करायचंय, y² चा सहगुणक 1 करण्यासाठी या पूर्ण समीकरणाला 9 ने डिवाइड करायचंय. म्हणजे भेट बघा, y² मायनस 12/9y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. काय केलं नाही नवीन, फक्त ह्या 9 पूर्ण समीकरणाला आपण डिवाइड केलं. हे 9 कॅन्सल होईल, म्हणजे y² चा सहगुणक 1 होईल आणि हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आता इथे काय करायचं बघा, 3 1 3, 3 3 9, 3 4 12, म्हणजे एखादा पूर्णांक आपण परफेक्ट कशावर म्हणतो, जेव्हा भाग जातच नाही. आता इथं भाग जात होता, म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे, -4/3y प्लस 2/9 इज इक्वल टू 0. हे आता वर्ग समीकरण आपल्याला म्हणजे एकदम ऍक्युरेट वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आता या वर्ग समीकरणामध्ये पुढची स्टेप काय सांगितलेली आहे तुम्हाला मी, स्थिर संख्या जी आहे समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जायची. ही आहे +2/9. आता ह्या बाजूला घेऊन गेला असता -2/9 होईल. बरोबर आहे. आता बघा, इथं आपण आतापर्यंत 3 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. कोणकोणत्या, अगोदर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे की नाही चेक केलं, हो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. त्याचबरोबर y² चा सहगुणक 1 आहे की नाही चेक केलं, परंतु y² चा सहगुणक 1 नाही. मग आपल्याला y² चा सहगुणक 1 करायचा आहे. y² चा सहगुणक 1 करण्यासाठी पूर्ण समीकरणाला आपण 9 ने डिवाइड केलं आणि y² चा सहगुणक 1 केलाय. आणि तिसरी पायरी काय केली आपण, स्थिर पद समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन गेलो, म्हणजे इथे +2/9 आहे, ह्या बाजूला आल्या असता -2/9 झालेला आहे. समजलं? आता हे बघा, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तिसरे पद. आता तिसरे पद फाइंड आउट कसं करणार, 1/2 गुणिले y चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. आता बघा, 1/2 y चा सहगुणक किती आहे, -4/3, 4/3 कंसाचा वर्ग, बे 1 बे 2 4, म्हणजे आपल्याला इथं 2/3 कंसाचा वर्ग मिळणार आहे. -2/3 सॉरी, -2 म्हणजे आपल्याला इथं 4/9 मिळणार आहे. तर तिसरं पद काय मिळालं आपल्याला, 4/9. आता आपल्याला तिसरं पद फाइंड आउट केल्यानंतर पुढची स्टेप काय असते, तिसरं पद समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करायचे. आता समीकरण काय आपलं, y² मायनस 4/3y प्लस 4/9 इज इक्वल टू -2/9 प्लस 4/9. आता
आपण काय केलं, तिसरं पट फाइंड आउट केलेलं समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करून घेतलेला आहे. आता ऍड केलं असता काय करायचं बघा, y मायनस 2/3 होल स्क्वेअर, y मायनस 2/3 होल स्क्वेअरचं हे आहे एक्सपान्शन. आपल्याला सर्वांना माहित आहे a मायनस b होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. ह्या सूत्रानुसार हे आहे एक्सपान्शन. आता हे बघा, इथं छेद समान आहे, 4 मधून 2 गेले असता आपल्याला राहणार आहे 2/9 आहे की नाही. सर्वांना समजलं. आता हे बघा, आता काय करायचंय, आता आपल्याला दोन्ही बाजूला वर्गमूळ काढायचंय. पुढची स्टेप, दोन्ही बाजूला वर्गमूळ काढू. आता दोन्ही बाजूला वर्गमूळ काढला असता इथं काय राहणार आहे, y मायनस 2/3 इज इक्वल टू प्लस मायनस √2/3. म्हणजे 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, पण 2 ही पूर्ण वर्ग संख्या नसल्यामुळे त्याला अंडर रूट मध्ये तसंच ठेवलंय आणि खाली 3 घेतले. आता y ची जर आपल्याला किंमत काढायची असेल तर हे 2/3 ह्या बाजूला गेला असता, मायनस आहे ह्या बाजूला गेला तर प्लस होईल, आणि प्लस मायनस √2/3 म्हणजे y ची एक किंमत आपल्याला मिळणार आहे 2 प्लस √2/3 आणि दुसरी किंमत मिळणार आहे 2 मायनस √2/3. आहे की नाही सोपं. अशाच पद्धतीनं या वर्ग समीकरणाची ही 2 मुळं आपण प्राप्त केलेली आहेत. स्टेप बाय स्टेप इथं प्रत्येक स्टेप आपण फॉलो केलेली आहे. प्रथमतः हे सामान्य रूपाबरोबर कंपॅरिझन केलं असता हे वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये आहे हे आपल्याला समजलं. दुसरी स्टेप काय, दिलेल्या वर्ग समीकरणामध्ये वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 असावा. इथे वाय स्क्वेअरचा सहगुणक 9 असल्यामुळे इथे वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 करण्यासाठी आपण ह्या समीकरणाला 9 ने डिवाइड केलं, म्हणजे वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 केला. त्याचबरोबर आता आपण काय केलंय, स्थिर संख्या जी आहे आपली म्हणजे सी ची व्हॅल्यू 2/9 इथे प्लस आहे, या बाजूला आली असता मायनस झाली. आता चौथी स्टेप आपण काय केलेली आहे, तिसरं पद फाइंड आउट केलंय. तिसरं पद फाइंड आउट करण्याचे सूत्र तुम्हाला सर्वांना माहितच आहे, 1/2 गुणिले y चा सहगुणक होल स्क्वेअर. आपल्याला तिसरं पद मिळालेलं आहे 4/9. आता हे मिळालेलं तिसरं पद आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड केलंय, आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड केला असता आपल्याला इथे एक पूर्ण वर्ग एक्सपान्शन मिळालेला आहे, आणि वर्गमूळ घेतला असता आपल्याला y च्या 2 किमती प्राप्त झालेल्या आहेत. आहे की नाही सोपं. प्रत्येक एक्झाम्पल त्याच जोशनं आणि त्याच स्पीडनं मी तुम्हाला सांगत आहे, कारण की प्रत्येक एक्झाम्पल मधील प्रत्येक स्टेप मी तुम्हाला काय एक्सप्लेन करतोय, कारण की एक्झाम मध्ये पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण सोडवला असा प्रश्न आला असता, तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नको. आता ह्या एक्झाम्पल मध्ये सर्व स्टेप फॉलो झालेले आहेत, एकही स्टेप फॉलो व्हायची राहिली नाही. चला अशाच पद्धतीने आपण पाहूया पुढील एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 काय सांगते बघा. एक्झाम्पल 5 सांगते 2y² प्लस 9y प्लस 10 इज इक्वल टू 0. आता प्रथमतः हे वर्ग समीकरण आहे, कारण की आपलं वर्ग समीकरण सोडवा म्हटल्यानंतर वर्ग समीकरण असणार ऑब्विसली, परंतु हे सामान्य रूपामध्ये आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय. आता हे सामान्य रूपामध्ये आहे का, हो आहे. म्हणजेच आपली तिसरी पायरी सुद्धा इथे सॅटिस्फाय झालेली आहे. आता सामान्य रूपामध्ये सुद्धा आहे. त्याचबरोबर वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 असायला पाहिजे. आता इथे वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 आहे का, इथे वाय स्क्वेअरचा सहगुणक आहे 2. मग आपल्याला प्रथमतः वाय स्क्वेअरचा सहगुणक 2 करून घ्यायचा आहे. वाय स्क्वेअरचा सहगुणक 2 कसा होईल, दिलेल्या समीकरणाला आपण 2 ने डिवाइड केलं म्हणजे y² प्लस 9/2y प्लस 10/2 म्हणजे 5 होणार आहे इज इक्वल टू 0. सर्वांना समजलं. फक्त इथे वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 करण्यासाठी दिलेल्या समीकरणाला म्हणजे समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने डिवाइड केला असता आपल्याला हे समीकरण मिळाले. आता पुढची पायरी काय, आपल्याला जी स्थिर संख्या आहे ती समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जायची, म्हणजे y² प्लस 9/2y इज इक्वल टू -5 आहे की नाही. आता आपल्या 3 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. कोणत्या अगोदर दिलेलं समीकरण आपण सामान्य रूपामध्ये आहे की नाही चेक केलं, हो हे दिलेलं समीकरण सामान्य रूपात आहे. त्याचबरोबर आता इथं वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 आहे की नाही आपल्याला चेक करायचंय. इथे वाय स्क्वेअरचा सहगुणक 2 आहे. मग आता वाय स्क्वेअरचा सहगुणक 1 करण्यासाठी
दिलेल्या समीकरणाला दोन्ही बाजूला 2 ने डिवाइड करायचंय. आता 2 ने डिवाइड केलं असता आपल्याला एक नवीन समीकरण मिळेल. आणि तिसरी स्टेप काय, आपल्याला स्थिर संख्या समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जायचंय. स्थिर संख्या समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन आलो. सर्वांना समजलं. आता चौथी स्टेप काय, आपल्याला तिसरं पद फाइंड आउट करायचंय. तिसरं पद फाइंड आउट कसं करणार आहेत आपण, तिसऱ्या पदाचं सूत्र काय, तिसरे पद आता दिलेल्या समीकरणावरून सूत्र लिहायचंय. आपण काय लिहित होतो, 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक, पण इथे वाय आहे म्हणून लिहायचंय 1/2 गुणिले वायचा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. म्हणजे 1/2 गुणिले वायचा सहगुणक आहे 9/2 कंसाचा वर्ग. म्हणजे इथं मिळणार आहे तुम्हाला 9/4 आणि इथे काय मिळणार आहे 81 भागिले 16. म्हणजे वर्ग केला असता 81 भागिले 16 मिळणार आहे. आता हे बघा, आपण तिसरं पद फाइंड आउट केलेलं आहे. आता हे तिसरं पद काय करायचंय, आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूला जोडायचंय. म्हणजे बघा आपलं समीकरण काय आहे, हे बघा y² प्लस 9/2y प्लस 81 भागिले 16 हे दोन्ही बाजूला जोडायचंय. -5 प्लस 81 भागिले 16. काय केलं नाही, फक्त हे तिसरं पद आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूला जोडून घेतलेलं आहे. आता हे समीकरण बघा, हे आहे y प्लस 9/4 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. आता कसं आहे हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी सांगतोच आहे, पण तरी सुद्धा सांगतो. हे बघा a प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². आता इथं काय लिहिलंय आपण, y प्लस 9/4 होल स्क्वेअर. म्हणजे आता पहिल्या पदाचा वर्ग केला असता y² आणि 2ab जर केलं 2 इंटू 9/4 इंटू y केला असता आपल्याला 9/2 मिळेल आणि y आणि दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 81 डिवायडेड बाय 16 मिळेल. म्हणजे हे बहुपदीला आपण हे लिहू शकतो. म्हणजे दिलेल्या जे एक्सपान्शन आपल्याला मिळालं आहे त्या जागी आपण पूर्ण वर्ग कंस लिहू शकतो. आता बघा हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सूत्र का सांगतोय, कारण की तुम्हाला तोंडपाठ झालं पाहिजे. आता हे बघा इथे सॉल्व्ह करायचंय. 16×5 = 80 म्हणजे आपल्याला इथे सुद्धा छेद 16 करून घ्यायचा आहे. म्हणजे इथं -80 प्लस 81 भागिले 16 मिळेल. आता काय मिळणार आहे, y प्लस 9/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू 81 मधून 80 गेले असता 1/16 मिळणार आहे. आता वर्गमूळ काढून घ्यायचे. वर्गमूळ काढू कसं, दोन्ही बाजूला काढायचे. कसं काढणार, y प्लस 9/4 होल स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस 1/4. कारण की 16 ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे. आता आपल्याला y ची किंमत काढायची म्हणल्यावर इथं स्क्वेअर येणार नाही, आपण वर्गमूळ काढले. y इज इक्वल टू हे -9/4 प्लस मायनस हे 1/4 ॲज इट इज होईल. म्हणजे y ची किंमत काय मिळणार आहे, -9 प्लस 1 डिवायडेड बाय 4. म्हणजे -9 प्लस 1 म्हणजे किती होणार आहे, -8/4. म्हणजे y ची किंमत तुम्हाला मिळणार आहे -2. आणि दुसरी किंमत काय मिळणार आहे, y इज इक्वल टू एकदा प्लस घेतले, आता आपल्याला -9 - 1/4 करायचंय. म्हणजे y इज इक्वल टू -10/4 करायचंय. म्हणजे y इज इक्वल टू बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10. म्हणजे y ची किंमत एक -5/2 मिळालेली आहे. म्हणजे आपल्याला y ची किंमत y इज इक्वल टू -2 आणि y इज इक्वल टू -5/2 ह्या वर्ग समीकरणाची दोन मुळं आपल्याला प्राप्त झालेली आहेत. ह्या सुद्धा एक्झाम्पल मध्ये प्रत्येक स्टेप फॉलो केलेली आहे. दिलेलं समीकरण आपण सामान्य रूपामध्ये आहे की नाही चेक केलंय. त्याचबरोबर y² चा सहगुणक 1 आहे की नाही हे चेक केलंय. इथे y² चा सहगुणक 1 नसल्यामुळे 2 आहे, परंतु 2 असल्यामुळे 2 ने डिवाइड करून आपण 1 करून घेतला. तिसरं पद फाइंड आउट केलं आणि तिसरं पद समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड केलं आणि हे आपल्याला हे एक्सपान्शन मिळालेलं आहे. आणि ते वर्गमूळ काढला असता आपल्याला y च्या दोन किमती मिळालेल्या आहे की नाही सोपं. अशाच पद्धतीनं गणितामध्ये तुम्हालाही सुद्धा एक्सपर्ट व्हायचं असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करत चला. रेग्युलॅरिटी फॉलो करत चला. कारण की रेग्युलॅरिटी म्हणजे गुणवंत होणं एक तुमचं स्वतःचं स्वप्न नसून तुमचे आई वडील सुद्धा तुमच्या स्वप्नाकडे डोळे ठेवून आहेत. कारण की कोणाच्या आई वडिलाला वाटत नाही की माझ्या विद्यार्थ्यानं गुणवंत हो, माझ्या विद्यार्थ्यानं 95+ पर्सेंटेज मार्क्स आणावे.
हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं. मग आईवडिलाच्या स्वप्नासाठी तळमळीनं आणि जागरूकतेनं तुम्हालाही अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या उत्साहानं मी तुम्हाला शिकवत आहे त्याच उत्साहानं तुम्ही सुद्धा नियमित लेक्चर अटेंड करत चला आणि जास्तीत जास्त गणिताचा किंवा उदाहरणाचा सराव करत चला. आता या उदाहरणासंग्रहामधील आपल्याला लास्टचं एक्झाम्पल म्हणजे उदाहरण क्रमांक 6 पाहायचंय. उदाहरण क्रमांक 6 असं आहे, हे बघा, 5x² = 4x + 7. आता हे वर्ग समीकरण आहे. आता हे वर्ग समीकरण आपल्याला सामान्य रूपामध्ये कन्वर्ट करायचंय. 5x² - 4x - 7 = 0. सामान्य रूपामध्ये कन्वर्ट केलं म्हणजे पहिली स्टेप आपली संपलेली आहे. आता बघा दुसरी स्टेप काय करायची आपल्याला, x² चा सहगुणक 1 करायचा आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण समीकरणाला 5 ने डिवाइड केला असता आपल्याला x² चा सहगुणक 1 मिळेल. म्हणजे हे बघा -7/5 = 0. काय केलंय, काहीच केलं नाही, फक्त हे 5 आहे म्हणून 5 न पूर्ण समीकरणाला डिवाइड केलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, स्थिर संख्या समीकरणाच्या उजव्या बाजूला घेऊन जायची. म्हणजे x² - 4/5x = 7/5. आता काय करायचं आपल्याला, तिसरं पद फाइंड आउट करायचंय. तिसरे पद काय आहे, 1/2 गुणिले x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. आता 1/2 गुणिले x चा सहगुणक म्हणजे x चा सहगुणक किती आहे, -4/5. आता बघा, 2 1 2 2 4 म्हणजे -2/5 चा वर्ग म्हणजे किती येणार आहे आपल्याला, 4/25 येणार आहे. 4/25 मिळालेला आहे. आता हे तिसरं पद समीकरणाच्या दोन्ही बाजूला ऍड करून घ्यायचंय. आपलं समीकरण आहे 4/25 = 7/5 + 4/25. आता हे बघा, हे काय आहे, x - 2/5 एक्सपान्शन आहे. हे पूर्ण वर्ग म्हणजे हे दिलेली एवढे बहुपदी त्याचं एक्सपान्शन आहे. हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. a - b चा होल स्क्वेअर = a² - 2ab + b² या सूत्रानुसार. आता बघा इथे काय करायचंय, इथे सुद्धा छेद 25 करण्यासाठी अंशामध्ये आणि छेदामध्ये 5 न गुणला असता आपल्याला किती मिळणार आहे, 35 + 4/25. म्हणजे आपल्याला बघा x - 2/5 होल स्क्वेअर = 39/25 मिळणार आहे. हे बघा, आता वर्गमूळ घेतलं, आता दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊ. दोन्ही बाजूला वर्गमूळ घेतला असता x - 2/5 मिळेल, कारण की वर्गमूळ घेतला असता स्क्वेअर कॅन्सल होतो आणि प्लस मायनस √39/5 आपल्याला मिळालेला आहे. आता x = हे +-2/5 ह्या बाजूला गेला असता +2/5 होईल आणि प्लस मायनस √39/5 म्हणजे आपल्याला x = +2 + √39/5 हे एक रूट मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर x = -2 -√39/5. किती फास्ट मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह झाले. अशाच पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल एकदम बेसिक पासून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितले, म्हणून हे एक्झाम्पल अगदी 2 मिनिटांमध्ये आपण फास्ट मध्ये सॉल्व्ह केलेलं आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल शिकण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करायचंय आणि तुमच्यामध्ये मनामध्ये सुद्धा काही शंका असेल तर कमेंट करत चला. प्रत्येक कमेंटला सुद्धा तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला कमेंटमध्ये निसंकोचपणे वाटत असेल तर तुम्ही आपल्या शकुंतला मॅथ्स अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर डिस्क्रिप्शन लिस्ट बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक दिसेल. त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि तुमच्या शंका विचारा. तुमच्या प्रत्येक शंकाचं निरसन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. चला आता आपण थांबूया. धन्यवाद.